दप्तरातली ती पुस्तकं आठवतात ना? आज आपण त्याच बालभारतीबद्दल बोलणार आहोत. एक असा प्रवास तब्बल 60 वर्षांचा, ज्याने महाराष्ट्राच्या कितीतरी पिढ्या घडवल्या. तर सुरुवात करूया अगदी आपल्या जवळच्या गोष्टीपासून, प्रत्येकाच्या दप्तरातल्या त्या खास सोबत्यापासून. अरे वा! ही चित्र बघून शाळेचे दिवस आठवलेच असतील नाही का? ते मराठीचं माझे गाणे पुस्तक किंवा गणिताची आकडेमोड. ही पुस्तकं म्हणजे फक्त अभ्यास नव्हता, तर आपल्या दप्तरातली एक हक्काची जागा होती त्यांची. आणि खरं सांगायचं तर याच पुस्तकांनी आपल्या सगळ्यांच्या ज्ञानाचा पाया रचला. पण कधी असा विचार केलाय का की एक साधं पुस्तक, एका दप्तरातलं पुस्तक, सबंध राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा आधार कसा काय बनू शकतो? चला तर मग हेच समजून घेऊया. बालभारती फक्त एक पुस्तक नाहीये, तर ती आपल्या संपूर्ण शिक्षण प्रणालीचा एक महत्वाचा खांब, एक आधारस्तंभ कशी बनली. म्हणजे बघा, बालभारतीचं काम फक्त पुस्तकं छापण्यापुरतं नाहीये. विचार करा, महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक शाळेत एकसारखा अभ्यासक्रम पोहोचवणं, शिक्षकांना योग्य मार्गदर्शन देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवणं, ही किती मोठी जबाबदारी आहे. आणि हीच जबाबदारी बालभारतीने इतकी वर्ष यशस्वीपणे सांभाळली आहे. आता जरा या पुस्तकांच्या आत डोकावून पाहूया का? असं काय होतं या पुस्तकांमध्ये की ती इतकी प्रभावी ठरली? खरंच काय जादू होती या पुस्तकांमध्ये. एकदम सोपी, सहज समजेल अशी भाषा, सुंदर रंगीबेरंगी चित्र आणि तितकीच अचूक माहिती. यामुळे झालं काय की ही पुस्तकं कधीच ओझं वाटली नाहीत. उलट त्यांनी आपल्या सगळ्यांच्या मनात ज्ञानाबद्दल एक वेगळीच गोडी निर्माण केली आणि ती आवड आजही टिकून आहे. पण थांबा, गोष्ट फक्त पाठ्यपुस्तकांवर संपत नाही. बालभारतीचं जग याच्याही पलीकडचं आहे. किशोर मासिक, आहाहा, हे नाव ऐकताच अनेकांच्या आठवणी जाग्या झाल्या असतील. शाळेच्या अभ्यासाच्या पलीकडे जाऊन आपल्या कल्पनाशक्तीला पंख देण्याचं काम या मासिकानं केलं. त्यातल्या गोष्टी, कविता, रंजक माहिती या सगळ्यांनी आपलं बालपण कितीतरी सुंदर आणि समृद्ध बनवलं. तर हा सगळा नॉस्टॅल्जिया झाला. आता या प्रवासाला वर्तमानात आणूया, कारण बालभारती एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर पोचली आहे आणि तो आपल्याला साजरा करायचा आहे. 60 वर्ष. 60 वर्ष हा फक्त एक आकडा नाहीये. ही आहेत ज्ञानाच्या अखंड सेवेची, समर्पणाची 60 वर्ष. 1947 साली जी सुरुवात झाली होती, तो ज्ञानयज्ञ आज तब्बल 60 वर्षांचा झालाय. विचार करा, 6 दशक, पिढ्यानपिढ्या ज्ञानाचा हा वारसा अविरतपणे पुढे नेला जातोय. खरंच किती थक्क करणारा प्रवास आहे हा. आणि म्हणूनच अगदी बरोबर म्हटलं आहे की हा केवळ एक आकडा नाही, तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. यापेक्षा समर्पक शब्दात या प्रवासाचे वर्णन करणं शक्यच नाही. आणि हा खास क्षण साजरा करण्यासाठी किशोर मासिकाचा एक विशेष हीरक महोत्सवी अंकसुद्धा प्रसिद्ध झालाय. हा अंक म्हणजे काय, तर बालभारतीच्या जुन्या आठवणी आणि आजची कामगिरी यांना जोडणारा एक सुंदर दुवा आहे. आणि आता जाता जाता एक विचार करूया. आपल्या प्रत्येकाच्या लहानपणी असं एकतरी पुस्तक असतंच, ज्याने फक्त आपल्याला माहिती नाही दिली, तर आपलं आयुष्य घडवलं, आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया रचला. कोणतं होतं ते पुस्तक? जरा आठवून बघावं.